महायुतीच्या सर्व आमदारांसाठी आज सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट डिप्लोमसी आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता आहे। तसेच विधिमंडळाच्या कामकाजावर सुद्धा चर्चा होणार आहे। तर महायुतीच्या सर्व आमदारांसाठी आज सकाळी 8:30 वाजता थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट डिप्लोमसी आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता आहे। एकंदरीतच रणनीतीसंदर्भात सुद्धा देवेंद्र फडणवीस कानमंत्र देऊ शकतात, त्यामुळे ही बैठक तितकीच महत्त्वाची मानली जाते आणि विधिमंडळाच्या कामकाजावर सुद्धा चर्चा होणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत। प्रवीण, 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट डिप्लोमसी आयोजित करण्यात आलेला आहे, याचा नेमका अजेंडा काय? महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे आणि महायुतीमध्ये कुठलीही मतभेद नाही असा संदेश देण्याचा जो प्रयत्न आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या काही काळापासून दिसतोय। एकंदरीतच अजित पवार हे काही नाराज नाहीये, पण अजित पवारांच्या दिल्ली काही अधिवेशनाच्या काळात झाल्या होत्या, त्या वैयक्तिक कामासाठी होत्या असंही सांगण्यात आलं। त्यामुळे महायुतीमधल्या आमदारांमध्ये काही गैरसमज नको आणि याही पुढे जे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरती एकमेकांच्या पक्षातले नेते आणि काही उमेदवार देण्यात आल्या त्यावरूनही वाद झाला होता। यावरती महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना हे काही माहीत नव्हतं आणि स्थानिक लोकांनी, स्थानिक जिल्ह्यातल्या लोकांनी हा सगळा निर्णय घेतला असा मेसेज आमदारांपर्यंत पोहोचवला। त्यामुळे आजच्या ब्रेकफास्ट डिप्लोमसीमध्ये कुठलाही महायुतीमध्ये तणाव नाहीये। महायुती म्हणून एकत्र पुढे जायचं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीच्या मधात होतील, त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा आज महायुती म्हणून एकत्र राहण्यासंदर्भात डिप्लोमसीसाठी नाश्ता जो आहे हा आयोजित करण्यात आला आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।